आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकत आहे. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी संस्कारांची नितांत गरज आहे. आदर्श राजा कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांच्या जीवनातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी असं प्रतिपादन शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी केलं. यड्राव तालुका शिरोळ येथे मराठा मंडळ, श्री गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट व शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीने येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज चौक येथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवव्याख्याते यशवंत गोसावी बोलत होते. प्रारंभी यशवंत गोसावी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आलं. भगवान महावीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरू बसवेश्वर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं. यावेळी श्री गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त माजी उपसरपंच विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सामरे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवव्याख्याते गोसावी पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या हिताला प्राधान्य देणारा आदर्श राज्यकारभार उभारला. शौर्य, धैर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि स्त्री सुरक्षेबाबतची ठाम भूमिका ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्य होती. त्यांनी सर्व धर्मांचा आदर राखत प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित राज्य उभं केलं. त्यामुळे ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हे तर कुशल व लोकाभिमुख प्रशासक म्हणूनही ओळखले जातात. जिजामाता व शहाजीराजे यांनी बालपणापासूनच शिवरायांवर उत्तम संस्कार केले. त्यांच्यातील नेतृत्व गुण, राष्ट्रभक्ती व नैतिक मूल्ये याच संस्कारांमुळे ते महान राजा बनले. आजच्या पालकांनीही आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य मार्गदर्शन व मूल्याधारित शिक्षण देणं आवश्यक आहे. लहानपणी रुजवलेले संस्कार भविष्यातही व्यक्तिमत्व घडवतात. त्यामुळे प्रत्येकाने शिवचरित्राचा आदर्श समोर ठेवून सुसंस्कृत व सक्षम पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन गोसावी यांनी केलं. स्वागत व प्रास्ताविक संतोष साने यांनी केलं. सूत्रसंचालन संदीप माने यांनी केलं. यावेळी बजरंग माने, भरत रोजे, पिंटू निउंगारे, विशाल पाटील, विनोद माने, प्रदीप पाटील, प्रवीण नेमिस्टे, अमोल रेंदाळे, सुनील साळुंखे, निशांत शिंदे, अमोल ठाणेकर, राजाराम माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अंबादास प्रभावळकर यांनी मानले.